नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप. आणि कलर बघा किती सुरेख आलेला आहे याचा. आणि हा कलर आणण्यासाठी ना तर आपण कुठलंही आर्टिफिशियल कलर वापरला आहे किंवा सूप घट्टसर दाटसर करण्यासाठी आपण ना तर कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लावरचा वापर करणार आहोत. पण तरीही आपलं सूप अगदी रेस्टॉरंटसारखं टेस्टी होणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण ही रेसिपी बनवूया. आणि ही रेसिपी अगदीच साधी सोपी आहे आणि खूप झटपट होते. हिवाळ्यात खाण्यासाठी तर खूप अप्रतिम आहे. पावसाळा असो की हिवाळा असो, एकदा हे सूप तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा. तुम्ही रेस्टॉरंटमधलं सूप विसरून जाल. सूप बनवण्यासाठी मी इथे 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर कोरडे करून घेतले. टोमॅटो निवडताना मोठे आणि वैशाली निवडायचे. गावठी किंवा देशी टोमॅटो घ्यायचे नाहीत, कारण ते आंबट असतात आणि आपल्याला सुपासाठी फारसे आंबट टोमॅटो नको. कमी आंबट टोमॅटो हवा आहे. आता हे टोमॅटो कट करून घेऊया. तर त्यासाठी आधी आपण असे वरचे डोळे काढून घ्यायचे आणि मोठ्या मोठ्या पीसमध्येच कट करून घ्यायचे. खूप बारीक करायचे नाही, कारण आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो जास्त जर आंबट असेल ना तर सूपाला व्यवस्थित चव लागत नाही. त्यामुळे हे असे मोठे किंवा वैशाली टमाटे म्हणतात ना, ते घ्यायचे. आमच्या इकडे ह्याला वैशाली टमाटे म्हणून ओळखतात. तुमच्या इकडे काय नाव आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या टोमॅटोला हे मला नक्की कळवा. त्यानंतर आपण सर्व टोमॅटो कापून घेऊया आणि गॅसवरती एक कुकर ठेवूया. कुकर व्यवस्थित तापलं की यात 2 छोटे चमचे म्हणजे 2 पोहे खायचे चमचे तेल टाकून घेऊया. सुपाला फारसं जास्त तेल टाकायची गरज नाही. आता यात थोडंसं बटर टाकून घेऊया. सूप म्हटलं ना तर बटरशिवाय मजा नाही. बटरमुळे सुपाला एक छान अशी चव येते. बटर आणि तेल व्यवस्थित तापलं की यात 2 छोटे तेजपत्ते टाकून घेऊया. आणि तुमच्याजवळ मोठा तेजपत्ता असेल ना, 1 टाकलात तरी पुरे. आता यात एक मीडियम आकाराचा कांदा मी उभा स्लाइस करून घेतला होता, तो टाकून घेऊया. आणि कांदा एखादा मिनिटभर परतून घेऊया. खूप जास्त परतवायचा नाही हां, फक्त एखादा मिनिट परतवायचा. यानंतर यात आपण 1 इंचभर आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर इथे माझ्याजवळ काही कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या आहेत, त्या घेतलेल्या आहे. आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती टाकून घेऊया. मिरची तुम्हाला स्किप करायची असेल, तुम्ही स्किप केली तरी चालेल. आणि या सर्व जिन्सा एखादा मिनिटभर छानपैकी परतवून घ्यायच्या. त्यानंतर यात कापलेले टोमॅटो टाकून घेऊया. संपूर्ण टोमॅटो टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घ्यायचे. आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यात चवीनुसार मीठ टाकूया. आणि टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हावा किंवा ॲसिडिकपणा कमी व्हावा म्हणून यात आपण 2 चमचे साखर टाकून घेऊया. त्याचबरोबर इथे मी 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे, ती टाकून घेऊया. आणि सुपाला एक थोडंसं चव येण्यासाठी आपण मसाला वेलची जी असतो ना, मोठी वेलची, ह्याचे फक्त आपण दाणे घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया. त्याचबरोबर सुपाला छानसा कलर येण्यासाठी आणि सुपाची चव अजून वाढण्यासाठी माझ्याजवळ एक बीट होतं, त्याचे मी तुकडे करून घेतले. आता हे तुकडे टाकून घेऊया. बीट टाकल्यामुळे आपल्याला कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकायची गरज पडणार नाही. आणि सुपाला थोडासा तिखटपणा यावा यासाठी मी पाव चमचा लाल मिरची किंवा काश्मीरी मिरची घेतली होती, ती टाकून घेऊया. आता ह्या सर्व जिन्सा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत छानपैकी शिजवून घेऊया. पाणी टाकायची घाई करायची नाही हां. टोमॅटो आणि ह्या सर्व जिन्सा तेलामध्ये छानपैकी परतल्या गेल्या ना की यानंतरच पाणी टाकायचं. आता बऱ्याच वेळी आपण काय करतो की टोमॅटो टाकलं की लगेच पाणी टाकतो. असं न करता पहिले ह्या सर्व जिन्सा व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आणि त्यानंतरच पाणी टाकायचं. त्यानंतर आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया आणि टोमॅटो छानपैकी शिजवून घेऊया. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहे आणि कुकरची संपूर्ण वाफ गेली म्हणजे कुकर थंड झाला. झाकण काढून यातलं संपूर्ण पाणी एका चाळणीत आपण एका पातेल्यात ओतून घेऊया. आणि हे टोमॅटो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथेच मॅश करून टाकले तरी चालेल, पण मी असं करणार नाही. आता आपण यातला तेजपत्ता आणि तुम्हाला हवी असेल ना
तर जितकी मिरी दिसतात ती मिरी काढून टाकली तरी चालेल. मी ह्या सर्व टोमॅटो थंड करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लावून फिरवून घेणार आहे. त्यामुळे आपली एक छान अशी बारीक आणि स्मूथ पेस्ट तयार होईल. आणि हे बघा, ही अशी आपली पेस्ट तयार झाली. आता ही पेस्ट आपण चाळणीने चाळून घेऊया आणि ह्यानेच आपल्या सुपाला थिकनेस येईल. म्हणजे आपल्याला वरून कुठलाही कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. आणि बीट टाकल्यामुळे सुपाचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे. आपल्याला कुठलाही रंग टाकण्याची गरज नाही. सूप छानपैकी व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि पुन्हा 10 मिनिट आपण गॅसवरती ठेवूया आणि छान उकळ काढून घेऊया. आणि ह्याचा दाटसरपणा तुम्हाला दाखवते. हे बघा, इतकं दाटसर आपलं सूप झालेलं आहे. पण मला हे जरा जास्तच दाटसर वाटतं आहे, कारण अजून आपल्याला हे 10 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यात गरम पाणी सोडणार आहे. सुपात नंतर पाणी सोडायचं असेल तर ते गरमच सोडा, थंड नका सोडू. त्यामुळे सुपाची चव जाईल जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर. आता सूप एक 10 मिनिट छानपैकी उकळवून घ्यायचं. आणि 10 मिनिटानंतर बघा, सुपावरती हा जो फेस आलेला आहे ना, हा आपण काढून टाकूया. ह्याने सुपाला चव लागणार नाही. सुपाची चव हा खराब करेल आणि कलरसुद्धा ह्याचा व्यवस्थित दिसणार नाही. तर जितकं शक्य आहे तितका हा फेस काढून घ्यायचा. आणि सूप उकळून 10 मिनिट झालेले आहेत. अगदी हॉटेलसारखं अप्रतिम असं सूप तयार झालेलं आहे. आता यात मी पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून घेते. पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आपलं सूप तयार झालेलं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघा याची अगदी परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला यापेक्षा दाटसर सूप हवं असेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल. आणि पातळ हवं असेल ना तर थोडंसं गरम पाणी सोडा. पण ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. आता एका सर्विंग बोलमध्ये आपण हे सूप काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. या सूपमध्ये तुम्ही हवं असेल तर ब्रेडचे क्रूटॉन्स टाकून खा. हिवाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार आहे. अगदी रेस्टॉरंटपेक्षाही खूप टेस्टी असं सूप तयार झालेलं आहे. आणि हो, तुम्ही जर पहिल्याच वेळी बनवत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमचं सूपसुद्धा रेस्टॉरंटसारखंच परफेक्ट होईल. आता ह्याला थोडंसं फ्रेश क्रीम आणि बेसिल लीव्हने आपण सजवूया. हे असं गरमागरम सूप बघून माझी भूक तर नक्कीच वाढलेली आहे. तुम्हीसुद्धा असं गरमागरम सूप बनवा आणि पावसाळ्याची किंवा हिवाळ्यात असं गरमागरम सूप पिण्याची मजा घ्या. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.